नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आता रुद्रांश थोड्या वेळातच येईल शाळेतून, तर त्याच्यासाठी इकडं मी मक्याची कणसं शिजायला ठेवलेली आहेत. तर तो शाळेतून आला की लगेचच त्याला भूक लागलेली असते. तर इकडं मी त्याला आत्ता जी मक्याची कणसं शिजवली ती खायला दिलेली आहेत. तर तो मला काय म्हणतो आहे, मम्मी मला हे सगळं काढून दे. तर त्याला म्हटलं की रुद्रांश मला स्वयंपाक करायचा आहे, पप्पा जेवायला येणार आहेत, तर तुझी तू खा. तर त्यानंतर मी माझा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि त्यानंतर त्याला जेवायला दिलं. तर इकडं मी जेवणामध्ये मसाला शिमला मिरची बनवली आणि चपाती बनवली. तर त्याच्याबरोबर त्याला पॉपकॉर्न दिलेत खायला. तर इकडे रुद्रांश करतोय जेवण. तर जेवण वगैरे झाल्यानंतर इकडं मी गॅस शेगडी स्वच्छ करायला घेतली आहे. तर खूप खराब झाली होती, तर गॅस शेगडी घासते आहे मी आत्ता. आणि त्यानंतर मी किचन कट्टा पण स्वच्छ करून घेतला. त्यानंतर जी राहिलेली मक्याची कणसं होती त्याचे मी दाणे काढून घेतले आणि इथं मी ते भाजत आहे. तर याच्यामध्ये मी फक्त तेल आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण रुद्रांशला तिखट आवडत नाही. तर त्याच्यासाठी मी काढून घेतलं ते आणि त्यानंतर थोडंसं तिखट टाकून परत भाजून घेतलं. तर हे मी भाजत होते तेवढ्यात आईचा फोन आला की दादा येणार आहेत म्हणून. ऋतू, तुला माहिती आहे का कोण येणार आहे? कोण? बाबा शिंदेचे. आणि फक्त मलाच खाऊ आणणार आहेत. हा? होय. नाही रे, मला आणणार आहेत. माझे बाबा आहेत. होय, मग तुलाच आणतात. बर, आले वाटतं. मम्मा हे घेऊन जा. आता भरली होती. तिथं आहे ना दोरी होती, त्याला नीट बांधली. होय.